हॅलो, जय शिवराय सर. जय शिवराय. बोला. सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये फक्त 20%च पाऊस पडत आहे व हं, इतर हं. भागातनी पाऊस एकदम कमी म्हणजे 0%च पडत आहे. नक्कीच, नक्कीच. तुमच्या जिल्ह्यामध्ये पडलाय का वाशिम, हिंगोली वगैरे? सर काल एकदम 0% पाऊस झालेला आहे म्हणजे 2 ते 3% मध्येच पाऊस झालेला आहे. चालतंय. आता तुम्हाला जी मी रेकॉर्डिंग देतोय हो, आणि ही परिस्थिती जी आहे ती सांगण्याचा प्रयत्न करतोय. हो, हो. जेणेकरून काय होतंय 4-2 गावाला पाऊस पडतोय आणि त्याचा बोबाटा असा होतोय, की संपूर्ण महाराष्ट्रातच पाऊस सुरू झालाय. हो, ठीक आहे. हो. कोकण किनारपट्टीला तर खंडन नाहीच हे पहिले सुद्धा सांगितलेलं आहे. फक्त मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशचे आणि पश्चिम महाराष्ट्राचे काही जिल्हे येत आहेत. हो, तर बरोबर आहे. आजच्या या रेकॉर्डिंगमध्ये पेरणी संदर्भात आणि पाऊस कसा आहे या संदर्भात देखील पुन्हा एकदा स्पष्ट सांगतोय. हो. तर बघा कंडिशन अशी आहे 12 तारखेपर्यंत जी आपण व्याप्ती सांगतोय 20% भाग येण्याची ती व्याप्ती कायम आहे. हां, हां, हां. बऱ्याचशा भागांमध्ये पाऊस होतोय. हं. पण तो पाऊस कसा होतोय, की 20% भागांना चांगला होतोय. प्रत्येक जिल्ह्यामध्ये बघितलं आपण तर. हो, हो. आणि ते जिल्हेसुद्धा मराठवाड्यामधले आणि विदर्भातलेच आहेत. पण पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यात तेवढा सुद्धा पाऊस होत नाही. तुम्ही 0% जे म्हणताय ना, हो, बरोबर. तेवढा सुद्धा पाऊस होत नाहीये. हो. तर ही कंडिशन आपल्याला दिसते फक्त आभाळ आल्यासारखी आणि काही 4-2 गावांना पाऊस होतोय. आता प्रत्येक तालुक्यामध्ये जर आपण गावं मोजली आमच्या जालन्यामध्ये इकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये ते हे 20-20, 25-25 गावं दिसतायत. हो, बरोबर आणि आहे. हजारोने गावांची संख्या आहे. हजारो शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टरच्या पेरण्या फक्त पावसाच्या अभावी थांबल्या आहेत. ओल हो, सुद्धा आहे यांना, पण हो, रिस्क घेता येत नाहीये. हो. कारण की कापूस लागवड करण्यासाठी ओल पाऊस हा त्याच्यानंतर लागतोच. हो, बरोबर आपण आहे. रोटाव्हेटर असेल किंवा आपली मशागत असेल, शेतामध्ये आपण ओल्यामध्ये ओरबाडल्यामुळे त्याची विरखंड झालीत हो, आणि त्या विरखंडामध्ये आपण बी टोचलं, तर त्याची आंबट ओलीमध्ये बी कुजण्याची किंवा ती न उगण्याची क्षमता ही जास्त असते. त्यामुळे महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी बांधवांना एक विनंती आहे, कोकण किनारपट्टी किंवा त्यांच्या जवळचे असलेले जे जिल्हे आहेत, हो, ज्यामध्ये पुणे, सिन्नर पट्टा, जे काही सांगली, कोल्हापूर, सातारा वगैरे जे काही भाग येतात आणि कोकण किनारपट्टी संपूर्ण मुंबई, पालघर, ठाणे हो, आणि अहिल्यादेवी नगर परिसरात जवळपास आणि तुळजापूरचे काही भाग आहेत, की हो. यांना पाऊस चांगला होतोय, परेशान करतोय. बरोबर पण आहे. सबंध महाराष्ट्र 80% महाराष्ट्रात अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. हो, बरोबर आहे आता सर. ह्या 5-6 जूनच्या पावसामध्ये थोडी वाढ होते. हं. पण हा रिस्की खेळ असू शकतो हे देखील तुम्हाला सांगण्यात येते. कारण की 12 तारखेपर्यंत खंड नाही म्हणणारे सुद्धा म्हणतात की 12 तारखेपर्यंत पेरू नका. हो, पण बरोबर आहे. एक विनंती अशी असेल की हा जो पाऊस आहे याची व्याप्ती 20% आहे आणि ते 20% होणार सुद्धा हे आपण सुद्धा म्हणतोय. हो, हो. पण 20% मध्ये तुमचा भाग येईल याची गॅरंटी आहे का? त्यामुळे नाही. प्रत्येक शेतकऱ्याने एक नियोजन सांगतोय त्या पद्धतीने नियोजन करा हं. आणि पावसाच्या देखील तारखा समजून घ्या. हो. सध्या 6, 7, 8 जूनच्या कालखंडामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये फक्त 10 ते 15, 10 ते 15 गाव घेईल. गाव कोणते आहेत हे फिक्स सांगता येत नाही. हो. कारण की हा गरमीच्या लेव्हलमुळे स्थानिक वातावरणाचा हा पाऊस असेल. गरमी जितकी जास्त तितका पाण्याचा थेंब मोठा असेल, पण 10 ते 5 गावं प्रत्येक तालुक्यामध्ये घेईल. 100 ते 150 गावांना तो होणार नाहीये. हो. जिल्ह्यानुसार हजारो गावं वंचित राहतील. हं. अशी कंडिशन महाराष्ट्रामध्ये पुढील 12 ते 13 तारखेपर्यंत कंटिन्यू आहे. हां, 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 हां. आणि ह्या 2-3 दिवसामध्ये ज्या भागांमध्ये चांगला पाऊस बरसतो तो म्हणजे कोकण किनारपट्टीचा. हे लोकं पाऊस उघडण्याची वाट बघतायत. तर हो. त्यांनाही दिलासा देतोय, की तुम्हाला 9 तारखेपर्यंत हा पाऊस परेशान करेन. त्यानंतर 10 तारखेपासून तुम्हाला 4-5 दिवसाची उघाडीप मिळेल. आणि पूर्व विदर्भ बहुप्रतीक्षित असलेला भाग जसं की अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, हिंगोली, वाशिम ते नांदेड पट्टा आणि त्यानंतर वाशिमचा सुद्धा भाग घेत अकोला ह्या हां, भागांना सुद्धा लवकरच गुड न्यूज आहे. ती हां. देखील आपण सांगितली आहे, की हो. 12 तारखेपर्यंत तुम्हाला हा त्रास सहन करायचा आहे. त्यानंतर 13-14 तारखेपासून सुरुवात होते आणि त्या कालखंडानंतर हा पाऊस चांगला बरसणार आहे. हां, हां. आता ठाकरे सर अशी कंडिशन झाली आहे, हं. की नुसता पाऊस सांगायचा आहे. म्हणजे तो कुठे का होईना पडेलच आणि आपले जे चाहते आहेत, हो, हां, सर बरोबर आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे पाऊस पडलाय, पण त्याची व्याप्ती जी आहे ही फक्त प्रयोगशाळेअंतर्गतच सांगण्यात येते आणि ज्याची एकमेव जी आपली प्रयोगशाळा आहे, या हो. प्रयोगशाळेअंतर्गत तो किती टक्के पडणार आहे, किती भाग घेणार आहे, किती गावं घेणार आहे, हे तंतोतंत तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय, कारण की स्वतः अनुभवी शेतकरी आहे म्हणून. हो, बरोबर आणि आहे. प्रयोगशाळेचा भाग हा वेगळा झालाय. हं. कारण की या भागांतर आपण जी पद्धत सांगतोय त्या पद्धतीचं तुम्हाला ते दिसतं सुद्धा. हो, आज महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा भागांमध्ये चांगला पाऊस झालेला आहे. पण त्या हो. भागांची संख्या किती येते? ती फक्त मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये आणि खानदेशमध्ये ही हं. फक्त 20% येते आणि हो. जवळपास आपण 80% भागांना हा पाऊस होणार नाही किंवा तो खंड स्वरूपात असेल. तर त्या भागांमध्ये काय होते फक्त पत्रावून पाणी वगळणं किंवा आपल्या शेजाऱ्या-पाजारच्या 2-3 गावांना पाऊस दिसणं ही कंडिशन पाहायला मिळते. बरोबर आहे. आता अंतिम टप्प्याचं आणि शेवटचं जे वाक्य माझं असेल, की हो. तुम्हाला पेरणीची वेळ निघून चालली असं वाटत असेल, तर एक रिस्की काम आहे. पण
तुमची पेरणी नियोजन होऊ शकते. हां. 20% तुमचं गाव येण्याचे चान्सेस असं तुम्हाला वाटत असेल, तर ही पेरणी तुम्ही 4 ते 5 बॅग लावून ती करू शकता. पण तुम्ही ह्या 3 दिवसात जर हुकले, तर तुम्हाला पाण्याची सुद्धा सोय असावी लागणार आहे. हे रिस्की खेळ आहे, ज्याच्या त्याच्या पद्धतीने हा करायचा आहे. बरोबर आहे. अन्यथा तुम्हाला कोरडवाहू शेतकरी असेल किंवा पाण्याचं मुबलक प्रमाण किंवा देण्याची क्षमता किंवा विद्युत प्रणालीमुळे आपलं काम थांबत असेल, तर बरोबर आहे. आपण 12 ते 13 तारखेपर्यंत वेट आणि वॉचच्या भूमिकेत राहा. हा हां. वैयक्तिक तोडकर हवामान अंदाज प्रयोगशाळेकडनं आणि सचिन ठाकरेकडनं हा तुम्हाला रेकॉर्ड करून पाठवण्याचा प्रयत्न आहे. हो. तर ठाकरे सर, काही प्रमुख प्रश्न असतील तर तुम्ही मांडू शकता शेतकऱ्यांच्या वतीनं. सर, आपला एकच प्रश्न होता, की सर्व शेतकऱ्यांचे जे मशागतीत जे कामे आहे ते पूर्ण झालेले आहे. आता फक्त शेतकऱ्यांना जे आस लागलेली आहे ते म्हणजे पेरणीची, की हं. आमची पेरणी कधी होणार? नक्कीच. आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना पेरणीची आस लागलेली आहे आणि सोयाबीन पेरणीसाठी ओल चांगली आहे. तर सोयाबीन पेरू शकता. पण आता आपल्याला एक ताण नाहीये. हरणं असतील, रुई असतील, ह्याचा सुद्धा त्रास आहे. सगळे शेतकरी थांबलेले आहेत. कारण की कोरडवाहू क्षेत्रामध्येच हे हरणाचा प्रादुर्भाव जास्त असतो. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी एकत्र जर येऊन पेरणी केली तर सारी हो, हरकत नाही. ओल तशी आहे. हो. आणि आपल्याला पेरणीसाठी 12-13 तारीख पोषक राहील. कारण की त्यानंतर बुरबुर, सटकारे हे 14 तारखेपासून सुरू होणार आहे. तर ते 18-19 पर्यंत ते चांगले राहणार आहेत. हो, हो. त्यामुळे आपण अगोदर जर पेरलं आणि उगाच टायमाला जरी फगारे पडले तर फायदेशीर राहील. पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्याला देखील पुढील काळातला पाऊस सर्वाधिक जास्त असेल. हां, मात्र हां. या काळामध्ये जसं की आपण 10 तारखेपर्यंत पासून जी खंड नसलेला भाग जो आहे कोकण किनारपट्टी आणि जवळचे जिल्हे यांना हो. 10 तारखेपासून चांगली उघडीप मिळते. याच्यामध्ये कुठे मोठे पाऊस झाल्यामुळे फुगारे राहतील. कारण की 10-5 गावांना हे होत राहणार आहे. जर बरोबर ते आहे. जरी नाही आपण सांगितलं तर ते परत म्हणतील की तुम्ही पाऊस सांगितला नव्हता, उघडीप पुन्हा सांगितली होती, मग परत कसा पडला? तर 10% भागांना तो पडेल. हां. सध्याची कंडिशन जी मराठवाड्याची आणि विदर्भाची आहे, त्यानंतर तेवढी उघडीप तुम्हाला त्या काळामध्ये मिळेल. आणि सध्याचं चित्र असं आहे, धड पेरता येत नाही, वातावरण पाहून पेरण्याची इच्छा देखील होते. तो हो, खेळ बरोबर आहे. तुमच्या पद्धतीनं आणि तो रिस्की राहील हे देखील सांगण्यात येते. आणि सर, इतर इतर तज्ञाच्या माध्यमातून असं सांगण्यात येत आहे, हं. की जून महिन्यामध्ये परत खंड पडण्याची शक्यता आहे. म्हणजे 20 तारखेच्या नंतर. त्यांना म्हणा खंड हा शोभत नाही, बोलण्याची भाषा नाहीये. कारण की खंड हा बरेच जण सांगत देखील नाही आणि सांगितला की लगेच 4-4 दिवसाला मेसेज देखील चेंज करतायत. मग हो, एकतर्फी तुम्ही कुठल्याही गोष्टीवरती ठाम राहा. जसं तुम्हाला मी मागील मे महिन्याच्या आठवड्यात सांगितलंय की 30 तारखेपासून उघडीप मिळेल आणि त्यामध्ये 6-7च्या दरम्यान काही ठिकाणी पावसाला सुरुवात होईल. पण हो. त्याची टक्केवारी 20% आहे. बरोबर 80% आहे. भागांना तो खंड राहील. तर तशा पद्धतीने स्पष्ट चित्र दिसतंय. हां. आणि प्रत्येक जण म्हणतो हा खंड नाहीये आणि 10 तारखेच्या अगोदर पेरू नका. या प्रश्नाचं आणि या तुमच्या या हं. म्हणायचं काय आहे हे देखील कारण शेतकऱ्यांना समजत नाही. म्हणजे हो, 2 अवस्थेमध्ये शेतकरी झालाय. धड हा पाऊसही सांगतायत आणि पाऊसही नाही म्हणतायत. मग कुठल्या बाजूने हा खंड नाही आपण समजू शकतो. हो. तर 80% भागांना हा खंड आहे. 20% भागांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाऊस होण्याचे चान्सेस ह्या 2-3 दिवसात सुद्धा आहेत. हं. गरमीची लेव्हल अधिक असल्यामुळे पाण्याची थेंबाची जाडी सुद्धा वाढत राहील. अशा प्रकारची ही कंडिशन राज्यामध्ये 9 तारखेपर्यंत चालणार आहे. त्यानंतर पुन्हा वारे जोराने वाहतील. मध्यम हलक्या सरी कोसळल्या तर कोसळल्यानंतर तो पाऊस देखील नाहीये आणि 12 तारखेनंतर परत एकदा ॲक्टिव्हिटीमध्ये वाढ होते आणि त्यानंतर राज्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचा पाऊस भाग बदलत का होईना पण तो हो. सक्रिय होणार आहे. हं, हं, हं. ओके, हं. ओके. धन्यवाद सर. तुम्ही शेतकऱ्यांना एक सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. नक्कीच. हो.